नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री लाडेनबी सर्वोदय शिक्षण मंडळ मुंबई संचलित सरस्वती विद्यामंदिर जामसूत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. इयत्ता 10वी, विषय इतिहास, प्रकरण 2, इतिहास लेखन भारतीय परंपरा, भाग 2. या पाठातील अभ्यास घटक: भारतीय इतिहास लेखन, विविध तात्विक प्रणाली. यामध्ये आपण वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन, स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन, मार्क्सवादी इतिहास लेखन, वंचितांचा इतिहास व स्त्रीवादी इतिहास लेखन इत्यादी मुद्द्यांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. चला तर आपण पहिला मुद्दा पाहूया. भारतीय इतिहास लेखन, विविध तात्विक प्रणाली. वसाहतवादी इतिहास लेखन. ब्रिटिश सत्तेच्या वसाहतवादी धोरणाच्या समर्थनार्थ आणि या धोरणाला पोषक होईल अशा प्रकारचे इतिहास लेखन केले गेले. त्याला वसाहतवादी इतिहास लेखन असे म्हणतात. भारताविषयी इतिहास लेखन करणाऱ्यामध्ये ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिस्ती धर्म प्रसारकांचा प्रामुख्याने समावेश होता. भारतीय संस्कृती गौण आहे ही त्यांची दृष्टी या लेखनातून जाणवते. वास्तविकता जर पाहिलं तर भारतीय संस्कृती जगातील श्रेष्ठ होती आणि आहे, पण हे युरोपियन आपल्या संस्कृतीला कमी लेखत होते. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. पुढील मुद्दा: प्राच्यवादी इतिहास लेखन. प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजेच युरोपियन इतिहासकारांनी केलेले इतिहास लेखन. पूर्वेकडील संस्कृती आणि तेथील देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण होऊन ज्या युरोपियन इतिहासकारांनी लेखन केले त्यांना प्राच्यवादी इतिहास लेखक म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवूनच या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा त्या काळात होती अशी कल्पना मांडली. प्राच्यवादी इतिहासकार सर विल्यम जोन्स. त्याने इसवी सन 1784 मध्ये कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. प्राचीन भारतीय वाङ्मय व इतिहास यांच्या अभ्यासाला त्यांनी या माध्यमातून चालना दिली. फ्रेडरिक मॅक्स मुलर. मॅक्स मुलर यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन भाषा होती. त्यांना संस्कृत साहित्यात विशेष रस होता. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा त्यांनी जर्मन भाषेमध्ये अनुवाद केला. त्यांनी ऋग्वेदाचे, आपल्याला माहित आहे 4 वेद आहेत, त्यापैकी त्यांनी ऋग्वेदाचे संकलन केले आणि ते 6 खंडात प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद सुद्धा केला आहे. त्यांनी द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले आहेत. एडवर्ड सैद. प्राच्यवादी इतिहासकारांच्या लेखनातील छुपे साम्राज्यवादी संबंध प्रकाशात आणण्याचे महत्त्वाचे काम एडवर्ड सैद यांनी प्रामुख्याने केले आहे. पुढील मुद्दा: राष्ट्रवादी इतिहास लेखन. भारतात 19व्या शतकात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. इंग्रजी शिकलेल्या भारतीय इतिहासकारांना प्राचीन भारतीय संस्कृतीचे महत्त्व, वैभव जाणवल्यामुळे त्यांना आत्मभान आले. आत्मजाणीव झालेल्या इतिहासकारांनी जे लेखन केले त्या लेखनाला राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. कारण या युरोपियन इतिहासकारांनी म्हणजेच प्राच्यवादी इतिहासकारांनी भारतीय संस्कृतीला, भारतीय लोकांना ते कमी लेखत होते. या त्यांच्या दृष्टिकोनाला भारतीय इतिहासकारांनी विरोध केला. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यांनी त्यावर लेखन केले. प्राचीन भारतीय संस्कृती ही वैभवशाली होती. आपल्या देशाचा पूर्व इतिहास अत्यंत उज्ज्वल अशा स्वरूपाचा आहे. हा सुवर्णकाळ त्यांनी शोधून काढून त्यावर त्यांनी लेखन केले. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशच्या विरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली, तसेच प्रादेशिक इतिहास लेखनालाही चालना मिळाली. राष्ट्रवादी इतिहासकारांचे लेखन. विष्णुशास्त्री चिपळूणकर. विष्णुशास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं जातं. त्यांनी राष्ट्रवादी लेखन केलं, म्हणजे देशप्रेमानं भारलेलं असं लेखन केलं.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास त्यांच्यामुळे प्रेरणा मिळाली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे त्यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखन केले. या ग्रंथामध्ये त्यांनी मराठ्यांची कशा पद्धतीने प्रगती होत गेली या गोष्टीवर प्रकाश टाकलेला आहे. त्याचबरोबर मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी, मराठी सत्तेच्या उदयापूर्वीची महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील जागृती त्यांनी या ग्रंथामध्ये सविस्तरपणे मांडलेले आहे. विका राजवाडे त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान हे अत्यंत महत्त्वाचे असे आहे. विका राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन होय हा विचार त्यांनी मांडला. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. अस्सल कागदपत्रांच्या म्हणजे सत्य कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबतही ते आग्रही होते. स्थल, काल व व्यक्ती या त्रयीबद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर ने मजशी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. सावरकर म्हटलं की त्यांच्या कवितेच्या या अजरामर ओळी आपल्या ओठावर येतात आणि त्यातून त्यांचं देशप्रेम व तुपळं भरलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 1857 साली भारत याने ब्रिटिशांच्या विरुद्ध जो मोठा उठाव केला होता, जे बंड केलं होतं, त्या घटनेला सावरकरांनी पहिले स्वातंत्र्य युद्ध असं संबोधलं आणि या प्रसंगावर त्यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 म्हणजेच 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी त्या काळामध्ये लिहिलेला होता. सावरकर म्हटले की त्यांच्या कवितेच्या ओळी सहजपणे आपल्या ओठावर येतात. एका कवितेमध्ये ते म्हणतात की तुझं न जनन ते मरण, तुझं साठी मरण ते जनन. म्हणजे स्वातंत्र्यासाठी मरण म्हणजे जिवंत राहिल्यासारखंच आहे आणि स्वातंत्र्याशिवाय जगणं म्हणजे मेल्यासारखं आहे. सावरकरांनी अशा पद्धतीत जे काव्यलेखन केलं, या काव्यलेखनामुळे आणि अन्य त्यांच्या साहित्यामुळे भारत त्यांना ब्रिटिशाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा मिळाली, तसेच राष्ट्रवादी इतिहास लेखनास चालना मिळाली. गोविंद सखाराम सरदेसाई त्यांनी मराठा रियासत या ग्रंथाचे लेखन केले आहे. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला आहे. ते रियासतकार या नावानेच ओळखले जातात. स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन म्हणजेच देश स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळातील इतिहास लेखन. मार्क्सवादी इतिहास लेखन. मार्क्सवाद म्हटलं की कार्ल मार्क्स यांची आठवण येते आणि त्यांच्या विचारावर आधारित असणारं इतिहास लेखन. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने व उत्पादन प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा उहापोह म्हणजेच चर्चा केलेली या ठिकाणी दिसून येते. सामाजिक घटकांचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी या ग्रंथात मार्क्सवादी इतिहास लेखन केले आहे. म्हणजेच प्राचीन काळातील मार्क्सवादी विचार त्यांनी या ग्रंथात थोडक्यात मांडलेले आहेत. भारतीय मार्क्सवादी इतिहासकार पुढील प्रमाणे आहेत. ही आहेत दामोदर कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड शरद पाटील, रामशरण शर्मा. वंचितांचा इतिहास. छायाचित्रातील या दोन महान विभूती आपण सर्वजण त्यांना जाणतो. पहिले आहेत स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा फुले आणि भारतीय घटने शिल्पकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. समाजाने ज्यांना हजारो वर्षापासून सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले म्हणजेच दूर ठेवले, अशा सर्वांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. समाजाच्या तळाशी असलेल्या लोकसमूहापासून इतिहास लेखनाची सुरुवात झाली पाहिजे असे अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्वज्ञाने आपले मत मांडले होते. भारतात
गुलामगिरी या ग्रंथात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शूद्राती शूद्रांचा आणि धर्माच्या नावाखाली होत असलेल्या स्त्री व शूद्रांच्या शोषणाचा इतिहास सांगितला आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हू वेअर द शूद्रास म्हणजे शूद्र कोण होते व द अनटचेबल्स या ग्रंथात दलितावरील अन्याय व भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जडणघडणीतील त्यांचे स्थान यावर प्रकाश टाकला आहे. याचबरोबर लोकपरंपरा हे सुद्धा वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. स्त्रीवादी इतिहास. स्त्रीवादी इतिहास लेखिका ताराबाई शिंदे. बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी इसवी सन 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचे लेखन केले. भारतातील स्त्रियांच्या जीवनावर इतिहास लेखन असणारे हे पहिले पुस्तक होते. त्यांनी पुरुष प्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले. पंडिता रमाबाई त्यांच्या इसवी सन 1888 मध्ये द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. म्हणजे उच्च वर्णीय हिंदू स्त्रियांच्या जीवनावरचा हा त्यांचा ग्रंथ आहे. मीरा कोसंबी क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री हे महत्त्वाचे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. पंडिता रमाबाई तसेच भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्या कार्यावरील निबंध त्यांनी लिहिले आहेत. तसेच स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग जात इत्यादी संबंधीचं लेखन त्यांनी केलं आहे. शर्मिला रेगे त्याने रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज या ग्रंथांचं त्याने लेखन केलं आहे. आणि विशेष करून या ग्रंथामध्ये त्यांनी दलितांचं जे काही साहित्य आहे ते संग्रहित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातील स्त्रियांच्या दयनीय अवस्थेवर त्याने लेखन केलं आहे. तसेच दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्याने लिहिलेल्या निबंधांचे संकलन या ग्रंथात त्याने केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल बटनही आठवणीने दाबा म्हणजे माझे पुढील व्हिडिओ तुम्हाला पटकन पाहता येतील. धन्यवाद.